मासा आपला तुटायला नको। ही माशाची अंडी आहे बघा। पाऊस चालू आहे आणि गरमागरम जेवण आहे। त्याला काटे असतात, थोडा जपून खायला लागतो पण चवीला चांगला आहे। नाही सगळी मोठीच आहेत ना, मोठे मोठे फोडलेली। हे फक्त असं जरा पेटवाय पुरतं काढून घेऊ। कापूर आणलाय। इंद्रायणी तांदूळ घेतलाय, घरचा तांदूळ आहे आपला आणि आपण हाच वापरतो नेहमी। थोडंसं फक्त आता बघू याच्यात काही खडीबिडी आहे का, निसून घेऊ जरा, मस्त धुवून घेऊ आपण एक 2-3 पाण्याने। पेटलेली आहे छान। आता आपण इंद्रायणी तांदळाचा मस्त भात शिजायला घालूया। भातात थोडंसं मीठ घातलंय। तर नमस्कार मित्रांनो, खूप छान तुमचा प्रतिसाद येतोय व्हिडिओला आमच्या, आणि त्याच्यामुळे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ करत असतो। आणि असाच तुमचा प्रतिसाद द्या आणि असाच सपोर्ट करा, म्हणजे आम्हालाही थोडंसं हुरूप येईल नवीन नवीन व्हिडिओ करायला। तर आज बघा नदीचेच मासे आणलेले आहेत। हा खावल्या आहे, याला खडवशी म्हणतात आणि खावल्याही म्हणतात, आणि हा पण नदीचाच आहे। आत्ता चालू नदीवरनं 2 मासे मिळालेत, ह्याला पोपट म्हणतात, आणि ह्याचं अजून एक नाव आहे सुपरनेस। दोन्ही नदीचे आहेत, काटे दोन्हींलाही आहे आणि चवीला खायला दोन्ही चांगले आहेत। आता मस्त मासे साफ करून घेऊ, आणि विशेष म्हणजे याला अंडी आहे बघा, ह्याच्या पोटामध्ये अंडी आहे, पण अंडी काय आपण सेपरेट बाजूला करून काढून काय करणार नाही आहे। अंडी पण आपण भाजीमध्ये शिजवणार आहे कालवणात। अशा खावल्या असतं त्याला। सगळ्यात चवदार मासे नदीचे खायला खूप छान लागतात। हा काट्या असतात पण खायला तितकीच चव असते त्याला। हा पोपट मासा आहे, पोपट, त्याला सुपरनेस पण म्हणतात, पोपटही म्हणतात। खायला खूप चवदार आहे, खूप छान आहे। नदीला तळ्यात सगळीकडे मिळतो। त्याची साईज पण खूप मोठी होती, आणि ह्या माशाला विशेष करून चरबी चांगली असते पोटामध्ये याच्या। तर ह्याला अंडी आहे का नाही त्याचा अंदाज नाही आहे, बघूया तरी आपण पोपट मासा। हे बघा, हे असं सगळं आतलं साफ करावं लागते, तेव्हा तो मासा खायला चांगला लागतो। जरा अंडे धुवून घेऊ। अंडे का आपण सेपरेट नाही बनवणार आहे, अंडे बी आपण कालवणातच टाकणार आहे। हा पोपट मासा आहे, हा कडवशी म्हणते त्याला। हा म्हणजे खावल्या आहे, आणि ही याची अंडी, भरपूर अंडे निघाली याची। आपला भात जवळजवळ शिजत आलाय। मस्तपैकी आपला इंद्रायणी तांदळाचा भात शिजलेला आहे, त्याला आपण आता उतरून घेऊ। झाकण जा। हा एक नंबर तेल वाटाणे असं फिरव वाटतं नाही राहून। आता आपण याच्यामध्ये वाटण टाकून घेऊ।
वाटणामध्ये कांदा आहे, खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, अद्रक आहे, सगळे पदार्थ आहे. वाटण भाजून घेऊ छानपैकी. वाटण भाजू दे आपलं 2 मिनिटं. कच्चंच वाटण घेतलं होतं आपण, त्याच्यामुळे त्याला भाजून घेऊ जरा. आता आपण ॲड करू लसूण अद्रक पेस्ट ॲड करू. लसूण अद्रक पेस्ट आहे ती टाकून घेऊ, ती पण थोडी भाजून घेऊ. वाटण आपलं भाजतंय चांगलं. आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करू. कांदा लसूण मसाला आहे, गरम मसाला आहे, हा फिश करी मसाला आहे ना, हळद आहे, एवढेच मसाले आहेत. जास्त मसाले काय आहेत घालणार नाही. मसाले भाजून घेऊ. त्यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतलाय, टोमॅटो ॲड करूया. एक लिंबू, मस्त पैकी लिंबाचा रस सोडू याच्यामध्ये. एका लिंबाचा रस मसाला भाजला आहे, थोडं पाणी ॲड करूया आपण आता याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ ॲड करूया. बघू शकताय कसा रस्सा दिसतोय आपला, मस्त छानपैकी. त्याला थोडंसं उकळी आली की आपण मासे सोडूया याच्यामध्ये. चला, तर आपल्या रस्स्याला मस्तपैकी उकळी आली आहे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये मासे सोडूया. पोपट आणि ही अंडी आहे. अंड्यांचं फ्राय नाही करत आहे मित्रांनो, आपण अंडी असेच टाकून देतो. आता तेवढा वेळ पण नाही आहे फ्राय करायला. चला, तर आता मस्त झाकूया याला. दहा 15 मिनिटं ठेवून देऊया. चला बघूया जरा काय परिस्थिती आहे. वास तर एकदम छान येतोय. बघा अंडी कशी झाली बघा, मस्त अंडी शिजून निघली. कोथिंबीर कट करून घेऊया. छान असा पाऊस चालू झालाय. अशा वातावरणात आपलं गरम गरम मच्छी आणि इंद्रायणी तांदळाचा भात. इंद्रायणी राईस आपण केलाय. दिसेलच तुम्हाला मच्छी कशी झाली आपली. बघा भिजले पूर्ण, वल्ली झाली. कसं वल्ली झाली. तो छानपैकी वास सुटलाय. चला तर मित्रांनो, मस्तपैकी आपली मच्छी रेडी झाली आहे. आता उतरून घेऊया आणि छानपैकी पावसामध्ये याचा आनंद घेऊया. चला या. हा मग शिजायलाच पाहिजे ना. इंद्रायणी राईस पावसामध्ये मस्त आहे की गरम गरम इंद्रायणी राईस. मस्त मच्छी. मासा आपला तुटायला नको. हा मस्त आहे की मासा रस्सा. छानपैकी नदीचे मासे आहेत. आणि जास्त करून मी मच्छीचे व्हिडिओ का करतो माहिती आहे का, कारण की मच्छी खायला पण चांगली आहे, पौष्टिक आहे आणि पचायलाही सोपी आहे. ही माशाची अंडी आहे बघा, मस्त अंडी शिजली. हे बघा मस्त असं पीस निघतो अंड्याचा. हे बघा असं पीस निघतोय. मस्त अंडी झाली ती आपली. इंद्रायणी भात, नदीची मच्छी आणि माशाची अंडी एकदम चांगला बेत आहे. पाऊस चालू आहे आणि गरमागरम जेवण आहे.
चला आस्वाद घेऊया. हा बासतय. इकडे घ्या, बाजूला घ्या, हळूहळू घ्या. बासते हळूहळू घ्या. एक नंबर चव झाली मासा. ह्याला काटे असतात, थोडा जपून खायला लागतो, पण चवीला चांगला आहे. माशीची अंडी गरम आहे, गरम जरा.